पुढे बघूयात कसबा चिंचवड पोटनिवडणुकीनंतर निवडणुकीवर राज्यात सध्या चांगलंच राजकारण म्हणजे राजकीय वातावरण जे ते तापलेलं आहे। एकीकडे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सरकार प्रयत्न करत असताना दुसरीकडे महाविकास आघाडी निवडणूक लढण्यावरती ठाम आहे। विधान परिषद निकालांमुळे सरकारला वेगळे निकाल लागण्याची भीती वाटते आणि त्यामुळे त्यांना या निवडणुका नको असा टोला संजय राऊतांनी लगावलाय। तसंच चिंचवडसाठी शिवसेना अजूनही इच्छुक असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। भारतीय जनता पक्षाने त्यांचे उमेदवार जाहीर केले, काँग्रेस पक्षानेही त्यांचे उमेदवार जाहीर केलेले आहेत। चिंचवड संदर्भात राष्ट्रवादीने निर्णय घ्यायचा आहे, म्हणजे महाविकास आघाडीने, अर्थात शिवसेना सुद्धा त्या जागेसाठी अजून इच्छुक आहे, नाही असं नाही, पण तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून त्या संदर्भात निर्णय घेऊ। दोन्ही मतदारसंघातलं ज्या प्रकारचं वातावरण आता आहे ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही। राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांनी हे दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय आहे, आणि त्यानंतर असं वाटतंय की सरकारला असं वाटतंय की ही निवडणूक होऊ नये। जर निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल, आणि ते सत्य आहे। जरी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं, राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे एक पत्र लिहिलं असलं, तरीही निवडणुका होतील। पुढे आपण बघूयात छत्रपती शिवरायांबाबत जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून पुन्हा नवा वाद निर्माण झाला होता। आव्हाडांवर शरद पवारांनी कारवाई करावी अशी मागणी जी आहे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली। मात्र या वादानंतरही आव्हाड आपल्या वक्तव्यावरती ठाम आहेत। याचबाबत त्यांनी नवं ट्विट केलंय। रावण काढून रामायणातून श्रीराम समजून सांगा, दुर्योधन कर्ण काढून महाभारतातून कृष्ण अर्जुन समजून सांगा, आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून सांगा, इंग्रजांना बाजूला काढून भारतीय स्वतंत्र लढा समजून सांगा, असं ट्विट जे आहे ते आव्हाड यांनी केलं आहे। त्यांनी केलेल्या या ट्विटमुळे ते कालच्या आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं स्पष्ट होत आहे। नेमका आव्हाड काल काय बोलले होते ते पाहूयात। एमपीएससीचे विद्यार्थी आहेत का कोणी? अभ्यासक्रमातनं महाराष्ट्राचा इतिहास विषयच गायब करून टाकला। मला एक दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले, जाहीर करून टाकलं की आम्ही मोगलांचा इतिहास पुस्तकातनं काढणार। म्हटलं मग शिवाजी महाराज काय गोट्या खेळले दाखवणार? अरे समोर औरंगजेब ठेवलाय म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, अफजल खान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, शाहिस्ते खान आहेत म्हणून शिवाजी महाराज आहेत ना, आणि त्याच्यातनं ते राज्य कारभार कसा चालवतात हे जगासमोर उदाहरण आहे ना।